गुड मॉर्निंग. आज बनवले होते मी खजूर चॉकलेट बॉम्ब. आता हे मला अगस्त्यसाठी बनवायचे होते, पण त्याला लगेच पुण्याला निघायचं होतं म्हणून त्याच्यासाठी न बनवता मी माझ्यासाठीच बनवले. आणि आता हे बनवायचं कारण म्हणजे आता प्रेग्नन्सीच्या दिवसामध्ये मला खूप ड्रायफ्रुट्स आले, बाकी सगळे संपले, पण खजूरला काही मुहूर्त लागेल म्हणून ही झटपट होणारी रेसिपी मी ट्राय करायचं ठरवलं. असो, करूया रेसिपीला सुरुवात. खजूरच्या बिया मी आधी व्यवस्थित काढून घेतल्या, उरलेला खजूर, बदाम आणि थोडेसे काजू घालून सगळं व्यवस्थित मिक्सर मधून काढून घेतलं. आता या रेसिपी मध्ये एक्स्ट्रा गोड कोणतीही गोष्ट घालण्याची गरज नाही, कारण की खजूर ऑलरेडी गोड असतो. आणि चॉकलेट कोटिंग साठी मी कोणतेही स्वीटनर किंवा कंडेन्स मिल्क वापरलेलं नाही. आता जे मिक्सर मधून ड्रायफ्रुट्स बारीक करून घेतले होते त्यामध्ये ऍड केली कोको पावडर आणि थोडंसं तूप, आणि मिक्सर मधून हे सगळं भरडच बारीक करून घ्यायचं, म्हणजे ड्रायफ्रुट्सचे चंक्स खाताना खूप छान लागतात. मग हे मिक्सर मधून काढून ते व्यवस्थित मळून घ्यायचं आणि त्याचे करायचे छोटे छोटे बॉल. हे शक्यतो बाईट साईज असले पाहिजेत म्हणजे खाताना मजा येते. त्यानंतर केलं डार्क कंपाऊंड चॉकलेट मेल्ट. तुम्ही तुमच्या आवडीचं कोणतंही चॉकलेट यामध्ये वापरू शकता. फक्त आपण जे चॉकलेट खातो ते ऑलरेडी खूप गोड असतं म्हणून मी यामध्ये डार्क कंपाऊंड चॉकलेट वापरते. आता जे बॉल्स केले होते ना ते मी फ्रीजर मध्ये थोड्या वेळ फ्रीज करायला ठेवले आणि मग त्याला कोट केलं डार्क चॉकलेट. माझ्याकडे सॉल्टेड बदाम ऑलरेडी होते, ते त्याच्यावर लावले आणि फ्रीज करायला ठेवले. तुम्ही जर असा बदाम यूज करणार असाल तर तो आधी तुपात तळून घ्या आणि मग त्या बॉल्स वर तुम्ही लावू शकता. खरं सांगू का, खूपच झटपट होणारी रेसिपी आहे. फक्त मिक्सर मधून सगळे ड्रायफ्रुट्स काढायचे, त्याचे बॉल्स करायचे आणि त्या चॉकलेटनी कोटिंग करायचंय. ही रेसिपी तुम्ही स्वीट डिश म्हणूनही करू शकता, त्यामुळे नक्की ट्राय करून बघा.